जवळपास मला 2 महिन्यात 3 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे 12 डिसेंबर हा माझ्या या कम्युनिटीचा पुनर्जन्माचा दिवस आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मी जेव्हा इथे आले ना त्याच्या आधी खूप सारे हेल्थ इश्यू होते. ओव्हरवेट तर होतच होतं. सोबत त्याच्यामुळे मला खूप सारा नी पेन होता म्हणजे गुडघ्यांचं दुखणं होतं आणि अस्थमा होता. मी प्रत्येकदा होता म्हणत आहे. म्हणजे ते माझे जे होते सगळे हे भूतकाळात गेलेले आहेत. जेव्हा इथे आली तेव्हा आहे असं म्हणायची आणि आता मी या 2.5 पावणे 3 वर्षानंतर होतं असं म्हणते कारण हे ट्रान्सफॉर्मेशन माझ्यामध्ये आलेलं आहे. इथे आल्यानंतर मला सोबत अजून विसरली बीपी पण होता. म्हणजे जवळपास 50 एमजीची बीपीची गोळी होती. डायजेशन खूप खराब होतं. दिवसभर असं वाटायचं की माझं पोट भरलेलंच आहे. म्हणजे भूक नाही लागायची. 2-2 वाजून गेले तरी भूक नाही लागायची कारण पोटामध्ये पूर्णपणे जे गॅस म्हणतो आपण ते भरलेलं राहायचं. आणि खूप म्हणजे इरिटेट व्हायचं खूप सारं की आणि चक्कर यायला लागायची, थकावट जाणवायची की कारण आधी 8:30, 9, 10 वाजता जेवल्यानंतर दुपारच्या 2-2 वाजेपर्यंत पोटात नाही गेल्यानंतर डोळ्याला थकवा जाणवायचा. शरीर थकलेलं वाटायचं, पण पोटात काही गरजेचं आहे असं वाटायचंच नाही. भूक नाही लागायची आणि झोप पण नाही यायची कारण जेवणाचे टायमिंग नव्हते. कधी सकाळी खाऊन घ्यायची, वेळ मिळाला तर चालतं धावता-पळता वरण-भात. कारण तो चावायला वेळ नाही लागत. हे घाई-घाईचं शेड्यूल होतं. सकाळी वरण-भात, दुपारी भाजी-पोळी, संध्याकाळचं 9:30-10 नंतर जेवण आणि त्याच्यातही हा कन्सेप्ट होता, की दिवसातला आपल्याला व्यवस्थित जेवायला मिळत नाही. मग संध्याकाळी सगळेजण बसायचे. 2-3 पोळ्या, रस्स्याची भाजी असली की चौथी पण जायची. कारण खाण्यापिण्याचं काही टेक्निक माहीतच नव्हतं. आणि हे बघा आम्ही दोघंही ही जी गोलमटोल आहे ना, ही मी होती जेव्हा मला सुषमा मॅडमनी माझ्या कोचने इंट्रोड्यूस केलं इथे आणि आज तुम्ही बघताय, की मी वर्कआउट घेऊ शकते. माझ्या शरीरातनं खूप सारं फॅट मी बाहेर काढलं. हे मागच्या वर्षीचा फोटो आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या आम्ही एस-टी-एलला गेलो होतो आपल्या लाईफस्टाईल डेला मुंबईला. तिथला हा फोटो आहे आणि त्या वर्षभरानंतर आता माझ्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. माझी बीपीची गोळी बंद झाली आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतः नाही बंद केली. मी 3-3 महिन्यांनी डॉक्टरांकडे मॉनिटर केलं जाऊन आणि त्यांच्या सल्ल्याने मी माझी बीपीची गोळी बंद आहे. आज 6 वर्ष झालं बीपीची गोळी बंद आहे. मला त्याची गरज पण वाटत नाहीये. आणि मी राहते तिथे माझं 2 मजली घर आहे. 36 पायऱ्या रोज चढणे आणि उतरणे. तर मी जेव्हा या कम्युनिटीला आली ना त्याच्या आधी मला पहिला टप्पा झाला 8 पायऱ्यांचा, की मी थांबून जायची. अरे देवा रे! अजून 27 शिल्लक आहेत. पुन्हा आणखी 8 पायऱ्या चढलं, की अजून वाटायचं बापरे! दमाला. आणि म्हणायची सरांना, की "तुम्ही काय विचार करून हे फ्लॅट घेतला दुसऱ्या मजल्यावर? आता आपलं वाढतं वय आहे आणि पुढे-पुढे तुम्हालाही त्रास होईल." त्यांना त्रास नाही व्हायचा. ते माझ्या आधी येऊन जायचे लॉक उघडून मस्तपैकी आणि मी अर्ध्यातच थांबायची. आणि रोज वरती पोहोचल्यानंतर, "तुम्ही काय विचार करून फ्लॅट घेतला दुसऱ्या मजल्यावर? तुम्ही काय विचार करून फ्लॅट घेतला?" अशी कंडिशन झाली होती. उतरताना एक-एक पायरी, एक-एक पायरी करून खाली उतरायची. त्यानंतर अस्थमा एवढा होता, की अशा वातावरणात तर मी सर्व्हायव्हच करू नव्हती शकत. सकाळची वेळ माझी अशी जायची, की एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखी खोक-खोक, खोक-खोक करून इतकी छाती दुखायची, की असं वाटायचं पुढची नोकरी आपण करू शकणार की नाही. आणि एव्हरी टाईम ते स्प्रे असतात ना, टॅबलेट आणि स्प्रे वगैरे सगळे माझ्या पर्समध्ये असायचे. असं असं ते लाईफ सुरू होतं, की कंटाळवाणं. 2 कामं जास्त केले तरी असं वाटायचं, की खूप झालं माझ्याच्याने आता नाही होणार आणि मुलींनी सगळे कामं केल्यावरही असं वाटायचं, की त्या आता रिकाम्यानं त्यांनी अजून काम केलं पाहिजे ही माझी अपेक्षा होती, की कारण माझं शरीर मला साथच देत नव्हतं. त्यात नोकरी होती म्हणजे 6, 7, 8 तास मी नोकरीला तिकडे बाहेर द्यायची. तर असं वाटायला लागत होतं, की आता पुढचं आपलं जर्नी याच्याही पेक्षा जाणार आहे. वयाच्या 50व्या वर्षी जर ही हालत आहे, अजून नोकरी 8-10 वर्षाची शिल्लक आहे, जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, मुलींचे लग्न आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं कसं होईल, हा सगळा विचार करून बीपी आणखी बूस्ट व्हायचा. पण जेव्हापासनं मला ही कम्युनिटी मिळाली, मला माझ्या कोचनी माझी लाईफस्टाईल चेंज केली. मला चांगलं न्यूट्रिशन माझ्या पोटात जायला लागलं. सात्विक आहार जेव्हापासनं पोटात जायला लागला, मला 4थ्या-5व्या दिवशीच असं वाटायला लागलं, की नाही काहीतरी अमेझिंग संजीवनी माझ्या शरीरात गेलेली आहे.
आणि एनर्जी वाढायला लागली आणि हळू-हळू आता हे एवढं छान ट्रान्सफॉर्मेशन आलंय, की तुम्ही बघू शकता 52 रनिंग आहे आणि मी वर्कआउट घेऊ शकते. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे?